नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। तर मगाशी पण आपण व्हिडिओ टाकला होता। मागच्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांचे पॉईंट आपण केलेले आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशा कमेंट्स होत्या की आम्हाला तुम्ही कशा पद्धतीनं पाणी चेक करता, आपल्याकडे काय काय साधन सामग्री आहे त्या संदर्भामध्ये आम्हाला माहिती द्यावी। तर आपण या ठिकाणी बघू शकता, हा पॉईंट आपण या ठिकाणी काढलेला आहे। तर आपण 4 पद्धतीनं पॉईंट हा फायनल करत असतो। तर हे आहे जर्मन टेक्नॉलॉजीचं डिटेक्टर, हे फुल फाइंडर आहे वॉटर डिटेक्टर। या वॉटर डिटेक्टरच्या साहाय्याने आपण या ठिकाणी हा पॉईंट काढलेला आहे। आपण ही झाली आपली पहिली पद्धत। दुसरी पद्धत आपण या ठिकाणी जी आहे तर हे 300 मीटरचं झेडिओ डिटेक्टर ग्राउंड स्कॅनर आहे। या स्कॅनरनं म्हणजे ज्यांना कोणाला विहीर करायची असेल तर खडकाचा प्रकार कशा पद्धतीनं आहे, पाण्याचा प्रवाह कसा आहे, तर हे आपल्याला या मशीनच्या साहाय्यानं आपला कळत असतं। त्यामध्येच पितळी रॉड असेल, लोखंडी रॉड असेल, नारळ असेल, अशा सगळ्या पद्धतीनं आपण एका क्षेत्रामध्ये एक पॉईंट हा फायनल करत असतो। ग्रामीण भागातला शेतकरी जो अंदाजपंचे विहीर करतो आणि त्याचे लाखो रुपये वाया जातात, तर आपण ही जी नवनवीन टेक्नॉलॉजी आहे तर ती टेक्नॉलॉजी वापरून त्याला योग्य तो पॉईंट देतो की जेणेकरून त्याचे पैसे हे निश्चितपणानं बचत होतात आणि चांगला असा पॉईंट मिळून त्याला पाण्याचा नक्कीच हा सोर्स उपलब्ध होतो। जवळजवळ आत्तापर्यंतच्या आपला जो अनुभव आहे तर 90 ते 95% हा आपला सक्सेस रेशो आहे। ज्यांना कुणाला विहीर बोर पॉईंट बघायचा असेल संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना, तर अशांनी माझा 95 27 00 81 93 किंवा 88 88 70 88 09 या नंबरवर संपर्क साधावा। धन्यवाद मित्रांनो, जमिनीतील पाणी कसं तपासलं जातं यामध्ये अनेक शेतकरी बांधवांना जिज्ञासा आहे, जाणून घेण्याची इच्छा असते की ज्या अनेक शेतकरी बांधवांना आपल्या शेतामध्ये विहीर किंवा बोर घ्यायचा असेल, अशा वेळी ते जमिनीतील पाणी कोणी तपासतं का या संदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतात। अनेकांनी मला या संदर्भात विचारलं देखील आहे। त्याचमुळं आज आपण जाणून घेणार आहोत की जमिनीमध्ये पाणी शोधण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या कशा आहेत आणि या संदर्भातील तांत्रिक जे ज्ञान आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचावं हा या व्हिडिओचा उद्देश आहे। तर माझे मित्र डॉक्टर ईश्वर वाघ अनेक वर्षापासून जमिनीतील पाणी तपासतात। त्यांच्याकडे अनेक विविध यंत्र आहेत। तर हे यंत्र काम कसं करतं, जमिनीतील पाणी तपासण्याची पद्धत नेमकी कशी आहे, हे आपण त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तर नमस्कार डॉक्टर साहेब। नमस्कार। मला एक सांगा की आता तुम्ही अनेक दिवसापासून जमिनीमध्ये पाणी शोधण्याचं काम करतात। आमचे अनेक शेतकरी बांधव आहेत, त्यांना जाणून घ्यायचं आहे की या जमिनीमध्ये पाणी शोधण्याच्या किती पद्धती आहेत आणि या संदर्भात पाणी तपासणी करण्यासाठी तुमच्याकडे काय काय यंत्रणा आहे, या संदर्भात आमच्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी सांगा। तर यामध्ये सगळ्यात पहिला महत्त्वाचा प्रश्न असा आहे तुमचा की जमिनीमधलं पाणी शोधण्याच्या आता 2 पद्धती आहेत। एक पारंपरिक पद्धत आणि आत्ता जी आहे की नवीन तंत्रज्ञान म्हणजे ज्या नवीन मशिनरी आहेत त्यामध्ये जुन्या काळामध्ये जी लोक विहीर करायची, जसं पुराणशास्त्र आहे, शास्त्रामध्ये एखादं झाड असेल त्या झाडाच्या बाजूला जर विहीर केली तर निश्चितपणानं पाणी लागतं। वारुळ असेल, वारुळाच्या बाजूला विहीर खोदली तर पाणी लागतं। किंवा काही लोक जुन्या काळातील पानाडी नारळ पकडून नारळाच्या पद्धतीनं पाणी बघायचे, ज्याला डाउजिंग सिस्टम म्हणतात। तर यामध्ये आता नवनवीन तंत्रज्ञान हे आलेलं आहे। आम्ही कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्राची संपूर्ण टीमनं खरं म्हणजे ग्रामीण भागातला शेतकरी जो अंदाजपंचे विहीर खोदतो तर त्या विहिरीसाठी त्याचा भरपूर असा खर्च वाया जातो। म्हणजे परिस्थिती अशी आहे की जमिनीची पाण्याची पातळी ही आता खोल गेलेली आहे आणि आता खऱ्या अर्थानं तंत्रज्ञान वापरण्याची खूप मोठी गरज आहे। जसं आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीचा एक्सरे करतो त्यातून आपल्याला जसं कळतं त्याच पद्धतीचं एक्सरे करणं म्हणजे स्कॅनर आपण ज्याला म्हणतो, हे ग्राउंड स्कॅनर आहे। तर आपण पाणी बघण्याच्या पारंपरिक पद्धतीचा पण वापर करतो आणि ज्या नवीन आधुनिक पद्धती आहेत त्याचा पण आपण वापर करतो। आपण सगळ्यात पहिली जी पद्धत आहे तर ते जे आत्ताचं जे प्रचलित आहे तर ते आहे ग्राउंड म्हणजे डिटेक्टर, वॉटर डिटेक्टर म्हणजे ज्याला आपण फाइंडर पण म्हणतात काही ठिकाणी किंवा डिटेक्टर म्हणतात, की जे वॉटर डिटेक्टर आपल्याला डिटेक्ट करतं की या ठिकाणी पाण्याचा सोर्स उपलब्ध आहे। परंतु नुसत्या डिटेक्टरच्या भरवशावर आपण न राहता आपण सुरुवातीला पूर्ण
क्षेत्राचा डिटेक्टरनं सर्वे करून आपल्याला ज्या ठिकाणी पॉईंट मिळाला आपण तो पॉईंट फायनल करतो आणि तो झाल्यानंतर आपल्याकडं जे आहे 300 मीटरचं स्कॅनर, त्या स्कॅनरच्या साह्यानं आपण त्या जमिनीचा ग्राफ आपण या माध्यमातून म्हणजे हे काढतो. दुसरं एक मशीन आहे. डिटेक्टर एक वेगळं आहे आणि स्कॅनर ही वेगळं आहे. आणि बरीच मोनोपोली ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची अशी असते की मशिनरीनं तर करायचं, पण पारंपरिक पद्धती ज्या आहेत, जसं पितळी रॉड असेल तर एल रॉड पद्धत आपण ज्याला म्हणतो, तर पितळी रॉडनं, त्यामध्ये आता आणखी काही आपण जर सर्च केलं तर लोखंडी रॉडनं आणि नारळ, म्हणजे या सगळ्या पद्धतीनं आपण जे त्या शेतकऱ्याचं क्षेत्र असेल तर त्या क्षेत्रामध्ये आपण त्या शेतकऱ्याला एक चांगला पॉईंट काढून देण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करतो. आता ग्रामीण भागातील अनेक शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेतामध्ये किंवा प्लॉटमध्ये अनेक ठिकाणी बोर घेतलेले आहेत, पण त्या बोरना ठराविक वेळानंतर पाणी कमी होतं. मग अशा वेळी ज्या बोरला पाणी कमी झालेलं आहे तर त्या बोरच्या पाण्याची म्हणजे पाणी पातळी वाढवता येऊ शकते का? किंवा जे एक्झिस्ट बोर आहे, जे अस्तित्वात बोर आहे, तर त्यांना पाणी पातळी वाढवण्यासाठी तुमच्याकडे काही उपाययोजना आहे का? याच्यामध्ये दोन पद्धती आहेत. तर सगळ्यात पहिली, सगळ्यात महत्त्वाचं की काही लोकांनी ऑलरेडी विहिरी केलेल्या असतात आणि काही लोकांनी बोर केलेले असतात. बरोबर. तर विहिरीसाठी आपल्याला एक पर्याय आहे, तर तो म्हणजे आपण जे फाइंडर आहे, डिटेक्टर आहे, त्याच्या साह्याने कुठनं कोणत्या दिशेला आडवे बोर घेतले तर निश्चितपणानं पाणी येईल. परंतु याचा रिझल्ट जो मिळतो तो 100% नसतो, कारण याच्यामध्ये डेप्थचा जो आहे म्हणजे खोली, किती खोलीवर आडवे बोर मारायचे त्याचा एक अंदाज काढावा लागतो. पण याच्यामध्ये सर्वसाधारण आत्ता आमच्या गेल्या 5 वर्षाच्या अनुभवानुसार फक्त 50% सक्सेस रेशो आहे. परंतु बोरवेलमध्ये आपल्याला एक पर्याय असा, म्हणजे आत्तापर्यंत आम्ही जो बोरचा सर्वे केला तर त्या सर्वेमध्ये असं आढळून आलं की सुरुवातीला जेव्हा बोर घेतला तेव्हा भरपूर 1-2 वर्ष पाणी चांगलं होतं, नंतर पाणी कमी पडलं. तर याची कारणं जेव्हा आम्ही शोधली, म्हणजे आपण आपल्याकडं एक बोरवेल कॅमेरा आहे की जो कॅमेरा आपण त्या बोरवेलमध्ये सोडल्यानंतर आपल्याला स्क्रीनवर दिसतं की याला कुठनं झरे आहेत. तर असं काही लक्षात आलं की ज्या ठिकाणी त्या बोरवेलचे जिथनं पाणी पडतंय अशा ठिकाणी क्षाराचे म्हणजे पांढऱ्या प्रकारचा थर तयार झाला आणि हा थर तयार झाल्यामुळे ते झरे ब्लॉक झाल्यामुळे पाणी कमी झालं. तर आपण अशा वेळी बोरवेलमध्ये कॅमेरा सोडून तसे झरे त्याच्यामध्ये आपल्याकडे एक वेगळी मशीन्स आहे की जेणेकरून त्या झऱ्यांना कशा पद्धतीच्या चिरा पाडता येईल. किंवा बरेच शेतकरी काय करतात, केसिंग भरपूर टाकतात, त्यामुळं वरचं पाणी त्यामध्ये पडत नाही. तर अशा वेळी त्या केसिंगला जर कापायचं असेल, पांढरी केसिंगच असेल तर आपण त्याला सुद्धा चिरा पाडण्याची जी सुविधा आहे ती पण आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि अनेक ठिकाणी काही केमिकल वापरून सुद्धा आपण त्यामध्ये पाण्याचा सोर्स निश्चितपणानं वाढवू शकतो. परंतु जोपर्यंत आपण त्या बोरची स्थिती जाणून घेत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचंही सांगता येत नाही. परंतु निश्चितपणानं बऱ्याच शेतकऱ्यांना किंवा जे प्लॉटधारक असतील शेतकरी, तर अशांना त्याचा फायदा झालेला आहे. अच्छा, आता हा व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील कुठलाही शेतकरी बघू शकतो. त्या ठिकाणून जर तुम्हाला कॉल आला तर तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊ शकता का? किंवा थोडक्यात तुमचं कार्यक्षेत्र कोणतं या संदर्भात आमच्या शेतकरी बांधवांना सांगा. यामध्ये असं आहे, खरं म्हणजे आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही सुविधा म्हणजे ज्यांना कुणाला बोरवेल पॉईंट बघायचे असतील किंवा जुन्या बोरवेलला चेक करायचं असेल किंवा विहिरीला आडव्या बोरचं बघायचं असेल तर ही सुविधा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे. यामध्ये त्या शेतकऱ्याने कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्र ज्याचा नंबर आहे 88 88 70 88 09 किंवा 95 27 00 81 93 या नंबरवर मोफत नाव नोंदणीचा कुठलाही हे नाही आहे. नाव नोंदणी केल्यानंतर त्याला काही लोकांना 15 दिवस, 1 महिना, 2 महिने अशी वेटिंग असू शकते. तर आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्राचा एक निश्चितपणाने दौरा ठरलेला असतो आणि त्या जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर त्या शेतकऱ्याचं विहीर किंवा बोर पॉईंट नवीन असेल किंवा जुना चेक करणे असेल तर त्याला ही सुविधा उपलब्ध करून दिली जाते. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न राहिला तो तुमच्या फीसचा. तुमची फीस किती आहे या संदर्भात आमच्या शेतकरी बांधवांना सांगा. फीस संदर्भामध्ये असं आहे की आपण काय ग्रामीण भागातला शेतकरी खऱ्या अर्थानं
आज शेतकऱ्याचं कंबरडं खऱ्या अर्थानं मोडलेलं आहे. म्हणून हा काही खूप मोठी फीस आहे अशातला हा प्रकार नाही आहे. आम्ही त्यासाठी असं नियोजन करतो की प्रत्येक जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण शेतकऱ्याची नोंदणी आल्यानंतर त्या जिल्ह्यामध्ये आपण जाऊन आपण त्याची तपासणी करतो की जेणेकरून त्याचा खर्च हा कमी होईल. परंतु एक अंदाजे त्याच्या अंतरानुसार सर्वसाधारण 3,500 ते 5,000 रुपयापर्यंतची हा जाण्या येण्याचा खर्च आणि एक मानधन स्वरूपातलं म्हणजे असा हा एक अंदाजे हे असू शकतं. तर जो काय संबंधित शेतकरी असेल तो किती अंतरावर आहे त्यानुसार त्याला आपल्या कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्राच्या माध्यमातून त्याची फीस कळवली जाईल. तर त्या ठिकाणी पाणी लागेलच असं आहे का, किंवा याची काही शाश्वती वगैरे तुमच्याकडे दिली जाते का? यामध्ये आत्तापर्यंत आपण जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 2,000 विहीर आणि बोरवेल्स आपण केलेल्या आहेत. आमचा आत्तापर्यंतचा सक्सेस रेशो जो आहे तर तो 95% आहे. पाणी कमी जादा, कारण 100% पाणी लागण्याची जी शाश्वती आहे तर अशी कुठलं कोणी जगामध्ये अशी यंत्रणा नाही आहे. परंतु अंदाजे करून फेल जाण्यापेक्षा आपण या यंत्रणेच्या माध्यमातून जर चेक करून जर केलं तर निश्चितपणानं आम्ही तर 95 सांगतो पण मी 90% सांगेन की 90% त्या शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. तर आता जाता शेवटी महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना तुम्ही या पाणी तपासणी संदर्भात काय संदेश द्या? महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना माझी एवढीच विनंती असेल की ग्रामीण आज तंत्रज्ञान एवढं समोर गेलेलं आहे की आज एखाद्या उदाहरणार्थ शरीराची जशी तपासणी होती, जसं आपण सॉईल टेस्टिंग करतो तसं वॉटर टेस्टिंग म्हणजे जमिनीचं जल जे आहे तर ते यंत्राच्या साह्याने म्हणजे आपण सर्वसाधारण शेतकरी एखादी विहीर जर करायची असेल तर त्याला अंदाजे 5 ते 6 लाख रुपये लागतात. एक बोरवेल जर करायचा तर सर्वसाधारण 1 लाखभर रुपये त्याला लागतात. तर कृपया अंदाजपंचे विहीर किंवा बोर करून त्यांना एवढा खर्च न करता थोडंसं तंत्रज्ञान वापरून जर विहीर किंवा बोरवेल जर केला तर निश्चितपणानं शेतकऱ्याला फायदा होईल. म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना आग्रहाची विनंती करेल की कृपया आपण ही तंत्रशुद्ध पद्धत जी आहे म्हणजे कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्राकडूनच तुम्ही करावं असं नाही, परंतु ह्या सगळ्या ज्या पद्धती आहे याचा अवलंब करूनच आपण विहीर आणि बोर करावा. धन्यवाद. तर मित्रांनो, हे होते डॉक्टर ईश्वर वाघ आपल्यासोबत, जे की पाणी तपासण्याचं काम त्यांचे ऑर्गनायझेशन आहे कृषी माहिती तंत्रज्ञान या ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत ते काम करतात. मित्रांनो, अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बरेच जण पाणी तपासणी करतात. त्यामध्ये अनेक शेतकरी बांधवांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याच्या अनेक घटना ऐकण्यास आलेल्या आहेत, पाहण्यास आलेल्या आहेत. मित्रांनो, ही यंत्रणा आहे, या ठिकाणी आपण जाणून घेतलेलं आहे की ही यंत्रणा काम कसं करतं, वॉटर डिटेक्टिंग कसं केलं जातं, पाणी तपासण्याची पद्धत कशी आहे, प्रोसेस कशी आहे. यामध्ये अगोदरच भाकीत केलं जात नाही की 100% पाणी लागेलच असं नाही. ज्यावेळेस शेतकरी बांधव हा निर्णय घेतात की आपल्या शेतामध्ये पाणी तपासण्याचं आहे, पाणी तपासणी करायचं आहे, त्यांनी तो त्या ठिकाणी निर्णय घ्यावा. कारण अशी कोणतीही यंत्रणा आहे की ती तुम्हाला 100% पाणी लावून देईल. हा एक अंदाज असतो आणि या अंदाजाच्या भरोश्यावर आपल्याला त्या ठिकाणी काम करावं लागतं. थांबूया इथेच.